नमस्कार मित्रांनो, बीवितस चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंस्टाग्रामचे फॉलोअर्स कशा प्रकारे मिळवायचे पाहणार आहोत. मित्रांनो, इंस्टाग्रामचे जे काही फॉलोअर आहे हे तुम्हाला मी फ्रीमध्ये देणार आहे. फ्रीमध्ये कसे घ्यायची एक ट्रिक सांगणार आहे. फ्रीमध्ये फॉलोअर्स घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे अकाउंट आहे हे पब्लिक असणं गरजेचं आहे. नसेल तर करावं लागणार आहे. पब्लिक करून ते फॉलोअर्स तुम्हाला वाढवता येणार आहे. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे, स्टेप वाईज कशा प्रकारे वाढवायचे आहेत. तुम्ही 100च्या पट्टीत वाढवा, 200च्या तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला किती वाढवायचे आहेत, तुम्ही ते गरजेनुसार तुम्ही ते वाढवू शकता. आता वाढवण्यासाठी काय काय करायचं संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितली. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जे कोणी चॅनलवर नवीन आलेले आहेत त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, सबस्क्राईब करून घ्या. कारण अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ आहेत ते सर्व तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. चला तर मग चालू करूया. सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईटवर यायचे, गेट मोर इन्स्टा या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता हे त्यांचे प्लॅन हे ऑफरमध्ये. हे आपल्याला प्लॅनमध्ये जायचं नाही, आपल्याला विकत काही घ्यायचं नाही, सर्व काही फ्रीमध्ये मिळणार आहे. तुम्हाला एक बेसिक डिटेल माहिती सांगतो. 75% डिस्काउंट आहे आणि 10% प्लस बोनस आहे. तुम्ही जर खरेदी करत असाल इंस्टाग्रामचे फॉलोअर्स लाईक वगैरे हे तुम्ही घेऊ शकता इथनं. हे पहा. आणि कोणत्या कंट्रीचे फॉलोअर्स येणार आहेत हे पहा, या ठिकाणी कंट्री दिलेले आहेत. इंडिया नाही याच्यात, इंडिया सोडून बाहेरचे. त्याच्यानंतर खाली यायचे, हे पहा संपूर्ण माहिती दिलेली. आता याच्यामध्ये सर्वात वरती फ्री फॉलोअर्स या ठिकाणी बटन दिलेले, या ठिकाणी क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचे, हे पहा खाली आलो. खाली आल्यानंतर हे पहा या ठिकाणी दिलेले 15 फॉलोअर्स फ्री. 15 तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. 15 फ्रीमध्ये मिळणार आहे. तुम्ही 15च्या पट्टीत तुम्हाला वाढवायचे, किती वाढवायचे ते. आता कसे वाढवायचे, आता ही एक प्रोसेस आहे, तुम्हाला एक सांगतो. आता सुरुवातीला तुम्हाला 15 जे फॉलोअर आहेत हे कशा प्रकारे घ्यायचे. सुरुवातीला या ठिकाणी युजर नेम द्यायचे. तुमचं जे इंस्टाग्रामचं युजर नेम असणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे. आता युजर नेमसाठी आपण इंस्टाग्रामचं एक अकाउंट ओपन करू. याच्यामध्ये हे पहा ओपन झालेलं आहे. याच्यामध्ये प्रोफाईलचं बटन या ठिकाणी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर प्रोफाईलवर किती फॉलोअर्स आहेत हे आत्ता लगेच दाखवले जाणार आहे. हे काय, आत्ता फक्त 10 फॉलोअर्स आहेत. आता हे वाढवायचे आहेत मला. वाढवण्यासाठी काय करायचं आहे, याचा जो युजर नेम आहे, हा जो युजर नेम आहे हा आपल्याला ॲड करायचा आहे त्याच्यामध्ये. पण ॲड करण्यापूर्वी काय करायचं आहे, हा तुमचा युजर नेम चेंज करायचा आहे. म्हणजे युजर नेम चेंज करायचं म्हणजे एडिटमध्ये ना, मोबाईलमध्ये ऑप्शन असतो एडिट करायचं, युजर नेम चेंज करायचं. मी आत्ता युजर नेम चेंज करून घेणार आहे. कारण हा जो युजर नेम आहे, हे जे 10 फॉलोअर मी ॲड केलेले आहेत हे माझं नवीन अकाउंट आहे. याच्यामध्ये जे 10 फॉलोअर ॲड केलेले आहेत हे सर्व मी त्याच्यावरूनच घेतलेले आहेत. हे पहा या ठिकाणी मी आधी डेमो घेतलेला आहे. हे बरोबर चालतं का, त्याच्यानंतरच तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. हे बरोबर आहे, हे फॉलोअर्स त्याच्यामध्ये ॲड होतात. ते आता काय करायचं आहे आपल्याला, हे युजर नेम चेंज करायचे. चेंज करण्यासाठी मोबाईलमध्ये जायचं आहे. इंस्टाग्राम चालू केलेले, चालू केल्यानंतर युजर नेम चेंज करण्यासाठी प्रोफाईलमध्ये जायचं आहे, एडिट प्रोफाईल. आणि याच्यामध्ये तुमचं जे युजर नेम असणार आहे याच्यामध्ये फक्त थोडंफार चेंजेस करायचं. मी आत्ता काय करणार आहे, याला 1 केलेले. हे का करतो आहे मी, कारण माझ्याकडं ऑलरेडी मी फॉलोअर्स घेतलेले आहेत, मला ते युजर नेम डबल वापरता येत नाही, त्याच्यासाठी 1 केलेले. या ठिकाणी पाहूया कॉम्प्युटरमध्ये चेंज झाले का. हे पहा या ठिकाणी चेंज झालेले, म्हणजे तर युजर नेम आपलं चेंज झालेलं आहे. आता युजर नेम चेंज झाल्यानंतर काय करते, प्रॉक्सी किंवा VPN वापरून वेबसाईट ती ओपन करायची तुम्हाला. आता प्रॉक्सी वापरण्यासाठी मी काय केलं आहे, आपली जी प्रॉक्सी IPVNSची ही ओपन केलेली. आणि हे याच्यासाठीचा जो काही व्हिडिओ आहे, म्हणजे प्रॉक्सी फ्रीमध्ये कशा प्रकारे मिळणार तुम्हाला, याचा जो व्हिडिओ आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली. आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली, संपूर्ण प्रॉक्सी तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. आता मी या ठिकाणी लॉग इन केले. याच्यामध्ये प्रॉक्सीचं ऑप्शन आहे, प्रॉक्सीमध्ये गेलो आहे आणि प्रॉक्सी वापरण्यासाठी मी ॲड्स पॉवरचा वापर करणार आहे. आता याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये एक प्रॉक्सी तुम्हाला घ्यायची कोणती. तर मी याच्यामध्ये कॅनडाची घेतो. एक कॉपी करायची,
या ठिकाणी प्रॉक्सीचं ऑप्शन आहे पहा, प्रॉक्सी. जर तुम्ही ॲड्स पॉवर वापरत असाल ॲड्स इन लोडिंगसाठी तर तुम्हाला आयडिया असणार आहे कशा प्रकारे वापरायचे काय. आता याच्यामध्ये पेस्ट करायचे. पेस्ट केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पोर्ट दिलं आहे. पोर्ट काय टाकायचं आहे तर पोर्ट इथं वरती दिलेला आहे आपल्याला 1080. हा कॉपी करायचा आहे, हा पोर्ट या ठिकाणी पेस्ट करायचं. पेस्ट झाल्यानंतर युजर नेम, जे युजर नेम असेल कॉपी करा, या ठिकाणी आणून पेस्ट करायचे. सेकंडला जो पासवर्ड आहे कॉपी करायचा आहे, हा या ठिकाणी पेस्ट करायचं. तुम्हाला प्रॉक्सी चेक करायची वर्किंग आहे किंवा नाही. हे पहा या ठिकाणी वर्किंग आले, ग्रीन कलरमध्ये आलेले म्हणजे पास, म्हणजे वर्किंग आहे. आता आल्यानंतर काय करायचं, फक्त ओके करून घ्यायचं आहे तुम्हाला, बाकी काही चेंजेस करायचं नाही आहे त्याच्यामध्ये. आहे ते बरोबर आहे सर्व सेटिंग. हे पहा झाल्यानंतर अशा प्रकारे येणार आहे. तुमची जी प्रॉक्सीची प्रोफाईल आहे अशा प्रकारे तयार होणार आहे. झाल्यानंतर या ठिकाणी ओपनचं बटन दिलं आहे, ओपन करायचं आहे. म्हणजे जो ब्राउझर असणार आहे तो चालू होईल त्याचा ॲड्स पॉवरमधला, आणि आपली जी लिंक होती ती लिंक कॉपी करून घ्यायची. म्हणजे जी लिंक होती याची, ही वेबसाईट कॉपी करून घ्यायची. हे पहा ओपन झालेलं आहे, याच्यामध्ये ती लिंक पेस्ट करायची, ती वेबसाईट ओपन करायची. हे पहा या ठिकाणी ओपन झालेली आहे. ओपन झाल्यानंतर खाली पाहू शकता या ठिकाणी युजर नेम. आता युजर नेम काय टाकायचं आपल्याला, जे आपण नवीन चेंज केले ते. चेंज काय होतं, USA BWithUS 1 सिलेक्ट करायचे, कॉपी आणि या ठिकाणी पेस्ट करायचे. हे पहा चेक युजर नेम चेक होणार आहे बरोबर आहे का नाही सर्व. हे पहा चेक झालेले, या ठिकाणी युजर नेम आले आणि आय डी आलेले त्याचा. त्याच्यानंतर ॲड टू कार्ट करायचे. हे पहा ॲड टू कार्ट केल्यानंतर थोडंसं तुम्हाला खाली यायचं. हे पहा याच्यामध्ये एरर आलं आहे, आपण जे अकाउंट आहे आज वापरलेलं आहे त्याच्यामुळे हे काय वर्किंगमध्ये दाखवत नाही आहे, टुडेमध्ये वापरलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, युजर नेम दुसऱ्या अकाउंटचा युजर नेम घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये मी दुसरा इंस्टाग्रामचा आय डी घेणार आहे. हे पहा इंस्टाग्राम ओपन केलेले, प्रोफाईलमध्ये जो आय डी असणार आहे याचा, हे पहा या ठिकाणी आय डी आलेला आहे, हा कॉपी करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये पेस्ट करायचं आहे. पेस्ट केलेलं आहे. चेक युजर नेम येणार आहे, चेक करायचे बरोबर आहे का. हे पहा बरोबर आलेलं आहे. नंतर ॲड टू कार्ट करायचे. हे पहा ॲड केलेलं आहे, खाली यायचे. हे पहा अशा प्रकारे एक विंडो येईल तुमच्याकडे. हा टायमिंग चालू होईल 2 मिनटाचा, 2-3 मिनटाचा टायमिंग घ्या. आणि याच्यामध्ये आत्ता फॉलोअर्स पाहून घ्या 11च आहेत फक्त. हे जे फॉलोअर्स आहेत हे वाढणार आहेत. हे पहा 11च दिलेले आहेत. आता याच्यामध्ये जो टायमिंग दिलेला आहे हा पूर्ण होऊन द्यायचा आहे. हे पहा हा जो टाईम घ्या संपत आलेला आहे आणि याच्यामध्ये हे 24 तासात ॲड होणार आहे. म्हणजे असं नाही की तुम्हाला आत्ता केल्याने लगेच होणार, कधी कधी उशीरही होतो त्याला. कधी तुम्हाला 10 फॉलोवर येतील, 5 येतील, बाकीच्या दिवसभरात तुम्हाला ते ॲड होणार आहेत. म्हणजे टोटल जे फॉलोअर्स आहेत हे 15 देणार आहेत, लक्षात ठेवा. 15 फॉलोअर्स हे 24 तासात सांगितलेले आहेत आणि हे 100% फ्री आणि ओरिजिनल असणार आहे. हे पहा टायमिंग संपलेलं आहे. संपल्यानंतर या ठिकाणी सबमिटचं बटन आले, फक्त तुम्हाला सबमिटला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, सबमिट झालेलं आहे सक्सेसफुली झाल्यानंतर तुमचे जे फॉलोअर्स आहेत ॲटोमॅटिकली वाढले जाणार आहेत. म्हणजे तुम्हाला काही करायचं नाही त्याच्यामध्ये, हे असंच ठेवायचं आहे थोडा वेळ. आणि तुमचं अकाउंट तुम्हाला आधीमध्ये चेक करायचे फक्त, हे फॉलोअर्स तुमचे वाढलेले आहेत का. लगेचच्या लगेच नाही वाढणार, पण थोडासा वेळ लागणार आहे. 11 फॉलोअर्स आहेत, थोडंसं आपण वाट पाहूया.
याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल, आपला जो युजर नेम आहे म्हणजे जे युजर नेम आहे हे तुम्हाला कंपल्सरी चेंज करावं लागणार आहे. म्हणजे 1 लावा 2 लावा पुढं पुढं ते चेंज करत जायचं आहे. मी आत्ता जर ट्रायबल महाविकास वापरला आहे, मला हा चेंज करणं कंपल्सरी आहे, तरच तुमचे जे फॉलोअर्स आहेत हे वाढणार आहेत. त्याचबरोबर तुमचा जो आय पी हा चेंज करायचा आहे. आय पी चेंज होणार आहे. त्याच्यानंतर अजून एक ऑप्शन आहे, तुमच्याकडे जर एक कॉम्प्युटर असेल, तुम्ही अजून दुसऱ्या कॉम्प्युटरवर ॲड करून तुम्ही ते चेंज करू शकता. तो एक ऑप्शन आहे. किंवा डेली तुम्ही 15-15नी वाढवू शकता. म्हणजे आज 15 घेतले, उद्या 15 घेतले, अशा प्रकारे तुम्ही ते वाढवत जाऊ शकता. हे 100% फ्री आणि ओरिजिनल आहे. हे पहा, आपण चेक करूया आता बरोबर आपले फॉलोअर्स वाढलेत किंवा नाही. आता काय करायचं, पुन्हा आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये यायचं आहे. अकाउंटमध्ये या ठिकाणी पाहू शकता 11च फॉलोअर्स आहे. रिफ्रेश करायचे एकदा. मी कट केले. रिफ्रेश केल्यानंतर जर वाढले असतील तर त्या ठिकाणी तो आकडा 11च्या जागी पुढं काय आलेला असेल. हे पहा, या ठिकाणी 9 फॉलोअर्स आलेले आहेत. हे पहा, नोटिफिकेशन आलेलं आहे, म्हणजे 9 फॉलोअर्स हे वाढलेले आहेत. आता हे कोण कोण आहेत हे पहा, सर्व काही जी काही लोक आलेली आहेत हे सर्व बाहेरची आहेत. इंडियाचा कोणच नाही, सर्व काही बाहेरची. अशा प्रकारे ते फॉलोअर्स वाढतात. हे 24 तासामध्ये तुमचे 15 होणार आहे. ते अशा प्रकारे तुम्हाला डेली 15 वाढवायचे आहेत. जर तुमच्याकडे जास्त कॉम्प्युटर असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता, अजून वाढवू शकता. म्हणजे दुसऱ्याच्यामध्ये ॲड करायचे, तिसऱ्यात ॲड करायचे, अशा प्रकारे ते ॲड करू शकता एक्स्ट्रा. अशा प्रकारे तुम्हाला तुमचे फॉलोअर्स वाढवायचे. फॉलोअर्स वाढवल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्याच्यावर अर्निंग करता येणार आहे आणि स्पॉन्सरशिप घेता येणार आहे. थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना नक्की शेअर करा. ज्यांचे फॉलोअर्स कमी आहे त्यांना नक्की शेअर करा. थँक्यू.